नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट. एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ बापखाना नगर परिसरात मॉकड्रिल, रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्तानं मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये रूट मार्च. समाज माध्यमावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट. माजलगाव पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करू नये पोलिसांचं आवाहन. कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाल्याची घटना. साळुंखे रेस्क्यू टीमकडून बुडणाऱ्या महिलेला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न, मात्र उशीर झाल्यानं महिलेचा मृत्यू. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली घटना. नंदुरबार जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. घटना पहाटे घडल्यानं मोठा अनर्थ टळला, तर 288 पटसंख्या असलेल्या शाळेची अत्यंत दुरावस्था. नांदेडमध्ये जीबीएसचे 4 रुग्ण आढळले. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 4 पैकी 3 रुग्ण प्रौढ तर 1 लहान मुलाचा समावेश. मुंबईतील आदिवासींचं सर्वेक्षण केलं जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई उपनगरातील 222 आदिवासी पाड्यांमध्ये 15 एप्रिलपासून होणार सर्वेक्षण. पुण्याच्या इंदापूरमधील भिगवणमध्ये रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा दाखल. पहिल्याच दिवशी आंब्याला 13,000 रुपये एका पेटीचा भाव, तर 1200 ते 1500 डझन आंब्यांची विक्री.